पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी डाउनलोड करा सोनी लिव्ह ॲप. आर्या किंवा घरातल्या कोणाही विरोधात यांनी काही करण्याचा प्रयत्न केला तर मला कोणीही अडवायचं नाही. निघा इथून. अहो सर, धूळ घेतो पायाची गुरुजी. युवराजांच्या वतीनं आम्ही तुमची माफी मागतो. आवडतात मला अशी माणसं, मला आवडतात अशी मला आव्हान देणारी माणसं. मी अशा लोकांना धडा शिकवायला मनोमन आवडतं मला. कारण सिद्ध आहे मी, स्वयं सिद्ध. काकू, भाऊजी कदाचित दार लॉक करून गेलेत बाहेर. आता काय करायचं? आर्या 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 नक्की काय झालंय? अमुक का घाबरला होता आणि तो इथं आला होता मी सुखरूप आहे का बघायला? काकू, मी काय सांगते ते नीट ऐका. म्हणजे नक्की काय झालंय? विराट घरात आलाय. काय काय? हो, मुक्कामाला. का मला? अगं पण तो तुम्ही घाबरू नका. मी दादासाहेबांशी बोललोय. विराटने आर्या किंवा घरातल्या कोणालाही त्रास देण्याचा प्रयत्न केला तर कोणीही मला अडवायचं नाही. भाऊजी, पण तुम्ही असं करणार तरी काय आहात? त्या विराटकडे भयंकर ताकद आहे आणि शिवाय दादासाहेब बी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. पण काय करायचं? कसं आहे ना वहिनी, चांगलं आणि वाईट यामध्ये चांगलं एकटं असलं तरी ते नेहमीच वाईटावर भारी पडतं. तुम्हाला दिसेलच मी काय करेन ते. मी आलोच. अमुक ऐक ना, तू परत नको. डोंट वरी, मी आलो. मिलिंद, तुझा पुतण्या मालतीचा यजमान गेला अगदी तरुण वयात. काळूबाईनं संपवलं. माधवा, जोवर मी सांगत नाही तोवर या अस्थींचं विसर्जन करू नकोस. वय गुरुजी. आक्रोश करतायत त्या, सूड मागताय. बाप आणि पुतण्या दोघांचा बळी घेतलाय काळूबाईनं. गुरुजी, अजून कोणाला बिगमवायचं नाहीये आम्हाला. तुम्ही मगाशी म्हणलात की अमोघला धडा शिकवायचा आहे, त्याला तुम्ही काही इतका वेळा त्याच्यावर हल्ले झाले, त्याला कोणी वाचवलं? तुम्ही गुरुजी. आहे त्याला त्याचं काही, गुरुजी तरुण रगत आहे तेव्हा. पण उसळतंय फार. अपमान करतो आमचा. म्हणून त्याला धडा शिकवायचा. गुरुजी पण चिंता करू नकोस,
त्याला धडा शिकवायचा, पण त्याला कुठलीही इजा न पोहोचवता. बय गुरुजी. धन्यवाद. बोला बोला. तुम्ही नाही बोललात तरी मला समजतं तुमच्या मनात काय चालू आहे, तुम्हाला काय बोलायचंय ते. गुरुजी, तुमच्या आता ध्यानात आलंच असेल, आर्याच्या पोटी पाटील घराण्याचा वंश जन्माला येतोय. शालिनीचा जीव त्यांच्यामध्ये गुंतलाय, आमचा बी गुंतलाय. तेव्हा आर्याच्या विरोधातल्या लढाईमध्ये बाळाला काही होऊन दे. बाळ. नातू, पाटील घराण्याचा वारस. इतका वेळा तुमच्यावर वाईट प्रसंग आले, अंगावर कुणी घेतली? कारण तुमच्यावर जीव आहे आमचा, तुमच्यावर स्नेह आहे आमचा. म्हणून आताही आम्ही आलोय तुमच्या रक्षणासाठी. इथे राहणार आम्ही 24 तास. अशीच कृपा असू द्या गुरुजी. माझं वैर आर्याशी नाहीये, तिच्या बाळाशी त्याहून नाहीये. अळूबाई, तुझ्याशी आहे. काळूबाईनं जो संकेत दिला होता की वटपौर्णिमेचा काळ वाईट आहे, त्याचा अर्थ आत्ता कळला. विराट पूर्ण तयारीनिशी आला. आणि ज्या अर्थी तो मुक्कामाला आला, म्हणजे त्याच्या डोक्यात नक्कीच काहीतरी शिजत असणार. आता काय करायचं आपण? सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे घाबरायचं नाही आता. आपण काळूबाईचा धावा करूया, अखंड धावा. त्यातून जे पॉझिटिव्ह व्हायब्रेशन्स निर्माण होतील ना, तीच सकारात्मक ऊर्जा आपल्याला विराटच्या प्रहारापासून वाचवेल. काळूबाईच्या नावानं सांग भलं, काळूबाईच्या नावानं सांग भलं. पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी डाउनलोड करा सोनी लिव्ह ॲप.